श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. देवपूजेच्या वेळी या चुकांमुळे घरात बरकत येत नाही. या चुका केल्यामुळे आपण केलेली पूजा सफल होत नाही आणि त्या चुका कोणत्या आहेत तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 1. पूजा करताना स्त्रियांच्या हातात किमान 2-2 काचेच्या बांगड्या असायला हव्या. कपाळाला टिकली किंवा कुंकू लावलेले असावे आणि डोके पदराने किंवा ओढणीने झाकलेले असावे. 2. तुमच्या मंदिरात किंवा देवघरात एकाच देवाच्या एकपेक्षा जास्त मूर्त्या ठेवू नये. प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी अशा प्रकारे असावे. 3. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पहिले दीप प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आणि पूजा झाल्यानंतर धूप दीपची आरती करायची, प्रसाद ठेवायचा आणि दिवा अशा प्रकारे लावायचा आहे की 15 मिनिट तरी अ, दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे पूजेनंतर. 4. कोणत्याही देवाची किंवा देवपूजा करताना नेहमी आसन घेऊन आसनावर बसून पूजा करायची. कधीही पूजा करताना जमिनीवर बसून पूजा करू नये. आसन घेऊनच पूजा करायची. पूजेचे आसन नेहमी वेगळे ठेवायचे. जसे शास्त्रातील घोंगडी आसन पूजेसाठी शुभ मानले जाते. 5. देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये. देवपूजा करतेवेळी आपलं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. 6. पूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी. पहाटे 5 नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा. पण एवढ्या लवकर काही लोकांना पूजा करणे शक्य नसेल, तर तुम्ही सकाळी 7 ते 9:30 पर्यंत देखील पूजा करू शकता. ही पूजेची दुसरी आणि अत्यंत फलदायी वेळ आहे. आणखी एक वेळ आहे, तुम्ही 9:30 ते 12 पर्यंत सुद्धा पूजा करू शकता. परंतु 12 नंतर पुढे पूजा करू नये. शक्य असेल तर 9:30च्या आतच देवपूजा करून घेत चला, कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते. 7. देवघरातील देवाची मूर्ती 9 इंच किंवा 22 सेंटीमीटर यापेक्षा लहानच असावी. यापेक्षा मोठ्या मूर्त्या देवघरात ठेवणे अशुभ मानले जाते. पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात असावी. देवघर तुमच्या घरातील बेडरूममध्ये नसावे. रात्रीच्या वेळी पूजा खोलीला पडदा लावून झाकून ठेवावे. 9. सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात पूजा करताना घंटा किंवा शंख वाजवू नये. याचा उल्लेख शास्त्रात केला गेला आहे. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही. म्हणूनच सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजवू नये. 10. तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका. देवासाठी कपडे शिवून घ्या. आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात. तुम्ही ते घेऊ शकता. 11. घरातील देवी देवतांना किंवा कुठेही मंदिरात देवाला एका हाताने नमस्कार करू नका. नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन तुम्ही दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. 12. जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जातात आणि तुम्हाला प्रसाद मिळतो, तो प्रसाद मंदिरातच खावा. त्या प्रसादातला थोडासा भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो. 13. घरात पूजा केल्यानंतर शंख, घंटा वाजवावी. शंख फुंकून घरी केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. 14 आणि सगळ्यात महत्त्वाचा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका. ही अत्यंत अशुभ गोष्ट आहे. शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो, तो रोगी बनतो असे मानले जाते. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ